जय जय रघुवीर समर्थ. मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक 142 पाहणार आहोत. कळेना 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 ढळेना, ढळेना ढळे संशयो हि ढळेना, गळेना गळेना अहंता गळेना, बळे आकळेना मिळेना मिळेना. जय जय रघुवीर समर्थ. या श्लोकामध्ये समर्थ सांगतात की आपल्या जीवनामध्ये सद्गुरूची कृपा फार महत्त्वाची आहे. त्या सद्गुरूच्या कृपेशिवाय आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होऊच शकत नाही. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात कळेना 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 ढळेना. आता समर्थांनी कळेना 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 हे ठामपणे 3दा सांगितलेलं आहे. त्याचं कारण काय, तर परमात्म वस्तू समजण्यासाठी इतर कोणताही मार्ग उपयोगी नाही. तो समजायचा असेल तर गुरुची कृपा आवश्यक आहे. त्याशिवाय आत्मवस्तू साध्य होत नाही. परब्रह्माचं ज्ञान आपल्याला होऊच शकत नाही. इंद्रियाच्या माध्यमातून या परब्रह्माचं ज्ञान होणार नाही. तो बाहेर सापडणारच नाही. तो परमात्मा तर आपल्या आतच बसलेला आहे. पण कसं आहे ना, जे आपल्यापाशी असेल हे आपल्यालाच कळत नाही. बाकी इतर गोष्टी आपल्याला समजतात. याला कारण समर्थ म्हणतात की आपल्यामधील अहंकार. म्हणून समर्थ म्हणतात तो अहंकार ढळेना. ढळेना म्हणजे तो जातच नाही. तो अहंकार संपतच नाही, नष्ट होतच नाही. आणि तो नष्ट झाल्याशिवाय तर आत्मवस्तूचं ज्ञान आपल्याला कळणारच नाही. म्हणून समर्थ म्हणतात कळेना कळेना कळेना. गुरुच्या कृपेशिवाय ते परब्रह्म तत्व आपल्याला कळू शकणार नाही. पुढे समर्थ म्हणतात ढळे ना ढळे संशयो तो ढळेना. आपल्यामध्ये परमात्माविषयी जो संशय आहे तो काही केल्या संपतच नाही. त्या परमात्म्याविषयी आपल्या मनामध्ये अनेक प्रकारच्या शंका कुशंका असतात. तो असेल का, खरंच असेल का, आणि तो जर परमात्मा आहे तर तो आपल्याला दिसत का नाही, अशा प्रकारचे अनेक प्रश्न माणसाच्या मनामध्ये निर्माण होत असतात. आणि दृश्य वस्तू जे आपल्याला जगामध्ये दिसते ते आपल्या डोळ्यांनी दिसते म्हणून आपल्याला त्याच्यावर आपला विश्वास असतो. परंतु हे जे अदृश्य परब्रह्म आहे ते आपल्या डोळ्याला दिसू शकत नाही आणि त्यामुळे त्याच्यावर आपला विश्वास बसत नाही आणि त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये अनेक प्रकारच्या शंका येतात. परंतु परमात्मा जाणून घेण्यासाठी अनुभवाची गरज आहे. परमेश्वराला जाणून घेण्याकरता अनुभव महत्त्वाचा आहे. अनुभवाशिवाय तो आपल्याला समजू शकत नाही. मग आपण काय करायचं, तर जे महान पुरुष होऊन गेले, ज्यांनी या परमेश्वराचा अनुभव घेतलेला आहे, त्यांना आपण शरण जायला पाहिजे. आणि त्यांना शरण जाऊन त्यांच्याकडून आपल्या मनातल्या शंका आपण निरसन करून घेतल्या पाहिजे. अशा सद्गुरूवर आपण विश्वास ठेवायला हवा आणि त्यांना अनन्य शरण जाऊन आपल्या मनातील शंका विचारून आपल्या मनातील जिज्ञासा आपण पूर्ण करून घ्यावी. सद्गुरू हे अनुभवाची खाण आहे आणि त्यांच्याजवळ जर आपण गेलो तर आपल्या शंका निश्चितच दूर होतील. पुढे समर्थ म्हणतात गळेना गळेना अहंता गळेना. अहंता म्हणजे मी ज्ञानी, मी करता ही भावना. मी करता ही भावना फार प्रबळ असते. यामुळेच तर आपल्या देहाला सुख दुःख भोगावे लागतात. जोपर्यंत ही अहंता गळत नाही म्हणजे नष्ट होत नाही आणि राम करता ही भावना आपल्या मनामध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत परब्रह्माचं दर्शन होणं शक्यच नाही. कारण ही अहंताच
परमार्थ मार्गामधील फार मोठा अडथळा आहे. तो दूर करणे आवश्यक आहे आणि सद्गुरूच्या कृपेने हा अहंकार आपल्याला दूर करता येतो. म्हणून आपण सद्गुरूला शरण जाणे गरजेचे आहे. पुढे समर्थ म्हणतात, बळे आकळेना मिळेना मिळेना. आपण जर ठरवलं की मी स्वतः प्रयत्न करीन आणि त्या परमात्म्याला प्राप्त करून घेईल, तर ते होऊ शकत नाही. परमात्म्याला प्राप्त करून घेण्याकरता सद्गुरूच्या कृपेची फार मोठी आवश्यकता आहे. आपण आपलं बळ कितीही लावलं, आपली शक्ती कितीही खर्च केली, कितीही विविध प्रकारच्या साधना केल्या आणि ठरवलं की मी माझ्या स्वबळावर परमेश्वराला प्राप्त करून घेईल, तर हे होऊ शकत नाही. कारण काय, जीवामध्ये तेवढी ताकदच नाही, तेवढी शक्तीच नाही. म्हणून मीच करेल असा हट्ट, असा दुराग्रह आपण करू नये. आपल्याला चांगदेव महाराजांचं उदाहरण चांगलंच माहिती आहे. चांगदेवाने 1400 वर्ष योग साधना केली. स्वबळावर त्या परमात्म्याला जाणण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण त्यामध्ये त्यांना यश आले नाही. परंतु 8 वर्षाच्या मुक्ताईला त्यांनी आपलं गुरु केलं आणि तिच्या तोंडून त्यांनी जे ज्ञान ऐकलं, त्या ज्ञानामुळे त्यांना परमात्म्याची प्राप्ती झाली आणि त्यांना जीवनामध्ये जो खरा आनंद, समाधान पाहिजे होतं, शांती पाहिजे होती, ती त्यांना मुक्ताईने केलेल्या उपदेशामुळे मिळाली. म्हणजे यावरून काय सिद्ध होतं की मी आपण म्हटलं तर कोणतंच काम होत नाही. मी म्हटलं, कितीही ज्ञानी असला माणूस, कितीही विद्वान असला, तरीही त्याला ते ज्ञान प्राप्त होतच नाही. त्याकरता त्याला गुरूच्या कृपेचीच आवश्यकता आहे. म्हणूनच समर्थ म्हणतात, कळेना 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 ढळेना, ढळेना ढळे संशयो हि ढळेना, गळेना गळेना अहंता गळेना, बळे आकळेना मिळेना मिळेना. जय जय रघुवीर समर्थ.